आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक खुनाच्या घटनेचा कौशल्यपूर्ण तपास करून पुणे पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीचा पर्दाफाश केला आहे. आरोपीस उत्तर प्रदेशातील धामपूर जिल्हा बिजनोर येथून ताब्यात घेण्यात आले असून तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिनांक 20 मे 2025 रोजी शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा आंबेगाव बुद्रुक पुणे या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर एका अज्ञात महिलेला डोक्यात धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून ठार मारण्यात आले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 262/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने सर्वप्रथम मयत महिलेच्या मोबाईलचा लोकेशन ट्रॅक करून तिची हालचाल कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंत तपासली. या मार्गावर असलेल्या 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यात महिला दुचाकीवरून नवले पुलावर येताना आणि नंतर एका रिक्षामध्ये बसताना स्पष्टपणे दिसून आली. रिक्षाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्या परिसरातील 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. पावसामुळे व अपुऱ्या लाईटमुळे अनेक अडचणी आल्या, परंतु वीज चमकल्यामुळे निर्माण झालेल्या क्षणिक प्रकाशात महिलेची झलक एका काळ्या हूड असलेल्या टीव्हीएस रिक्षामध्ये बसताना आढळली. यावरून पोलिसांनी पुणे आरटीओकडून टीव्हीएस कंपनीच्या 10,794 रिक्षांची यादी मिळवली आणि त्यातील 1,200 रिक्षांची वाहतूक विभागाच्या चलनावरून फोटोंसह पडताळणी केली. याच तपासातून संबंधित रिक्षा व त्याचा चालक शाहरुख शकील मनसूर वय 27 वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. तो मूळचा आमखेरा शहाजपूर धामपूर बिजनोर उत्तर प्रदेश येथील असून सध्या सय्यदनगर हडपसर पुणे येथे वास्तव्यास होता. शाहरुख हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी साध्या चोरीचे एकूण 5 गुन्हे पुण्यातील कोंढवा व हडपसर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने पुणे ते धामपूर उत्तर प्रदेश हे 3200 किलोमीटरचे अंतर पार करत आरोपीचा पाठलाग केला. अखेर 9 जून 2025 रोजी धामपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने शाहरुखला ताब्यात घेण्यात आले. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिल्लारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमुडे व आंबेगाव पोलीस स्टेशनकडील धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे.